जीएसटी दर कमी होणार आहेत। मोदी सरकारने देशवासियांना गिफ्ट दिलाय। जीएसटी दर पुनर्रचनेला केंद्रीय मंत्री समितीने मंजुरी दिली आहे। सध्याचा जीएसटीचा 12% आणि 28% स्लॅब हा रद्द होण्याची शक्यता आहे। त्याऐवजी जीएसटीचे 5% आणि 18% असे दोनच स्लॅब असणार आहेत। बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय मंत्रिगटाच्या समितीने सध्याच्या 5, 12, 18 आणि 28% या 4 दरांच्या संरचनेच्या ऐवजी यापुढे दोनच कर स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या संदर्भात अधिकची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान या संदर्भामध्ये सूचक वक्तव्य केलं होतं। त्यानुसार सर्वसामान्यांना मोठा दिलासा यामध्ये मिळताना पाहायला मिळतं। 12% आणि 28% असे स्लॅब रद्द होऊन फक्त आता दोनच स्लॅब जे आहेत ते राहणार आहे। त्यामध्ये 5% आणि 18% हा स्लॅब असणार आहे। जर भारताचा आपण विचार केला तर भारतामध्ये आतापर्यंत 0% पासून 5, 12, 18, 28 असे 5 प्रकारचे टॅक्स जे होते ते पाहायला मिळत होते आणि आता सध्या यापैकी 2 टॅक्स जे आहेत ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोन्यावरती आणि चांदीवरती जे स्लॅब 0.25% आणि 3% जो स्लॅब होता तो अद्यापर्यंत कायम आहे। काही ज्या अति महागड्या गाड्या आहेत, कार खास करून, त्यांच्यावरती जो 40% स्लॅब जो होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे। मात्र सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 5%चा जो स्लॅब आहे त्याच्यामध्ये 21% वस्तूवरती कर द्यावा लागतो। दुसरा 12%चा आहे त्याच्यावरती 19% मालावरती कर लावण्यात आलेला आहे। 18% जो आहे त्याच्यामध्ये 44% वस्तूंचा समावेश होतो आणि 28% जे सीएसटी लावला आहे त्याच्यामध्ये देशातील 3% माल येतो। नवीन जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये नवीन कर प्रणालीनुसार सध्याच्या 12% श्रेणीतील 99% वस्तू 5%च्या वर्ग केल्या जातील आणि सध्याच्या 28% दरातील जवळपास 90% वस्तू आणि सेवा ह्या 18%च्या स्लॅबमध्ये वर्ग केल्या जाणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर मोठा दिलासा आहे। मात्र राज्याच्या आणि देशाच्या तिजोरीवरती साधारण यामुळे काय ताण पडतो आणि किती महसूल कमी होतो हे पाहणं महत्वाचं आहे। कारण गेल्या काही वर्षांमध्ये जर पाहिलं असेल तर लोक ज्या घरातील वाहन सामान आहे त्यापासून वस्तू खरेदीचा दर जो आहे तो घटल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता ह्या दरामध्ये घट केल्यामुळे काही फरक पडतो का हे पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच। धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी। याबाबतचे आणखी काही तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। देशामधील 21% मालावर सध्या 5% जीएसटी आहे। देशामधील 19% मालावर सध्या 12% जीएसटी आहे। देशातील 44% मालावर सध्या 18% जीएसटी आहे। सध्या सर्वाधिक देशातील 44% मालावर 18% इतका जीएसटी आहे। सर्वाधिक 3% मालावर 28% इतका सध्या जीएसटी आहे। तर 12% श्रेणीतील 99% वस्तू 5% स्लॅबमध्ये वर्ग केल्या जाणार आहेत। 28% श्रेणीतील 90% वस्तू आणि सेवा 18% स्लॅबमध्ये वर्ग करणार।